या पूर्वीच्या चर्चासत्रामध्ये आपण दुग्ध व्यवसायाचं अर्थशास्त्र बघितलं. दुग्ध व्यवसायाचं अर्थशास्त्र म्हणजे काय? दुग्ध व्यवसायाची आर्थिक त्रिसूत्री अशा कुठल्या गोष्टी आपल्याला आपला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर बनवण्यासाठी मदत करतात? ते म्हणजे कालवडींचं संगोपन, वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध. या तिन्ही गोष्टी आपल्याला आपला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर बनवण्यासाठी मदत करतात. मित्रांनो, त्याचबरोबर आपला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर करण्यासाठी मदत करते, ती म्हणजे आपली गाय. आपल्या गायीचं अर्थशास्त्र आणि म्हणूनच आपल्याला आपल्या गायीचं अर्थशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या गोठ्यात असलेली गाय ही एक मशीन आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा दुग्ध व्यवसायाचा मोठा ॲसेट आहे. आणि तो ॲसेट जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या दुग्ध व्यवसायाचं अर्थकरण, आपल्या दुग्ध व्यवसायाचे आर्थिक ठोकताळे मांडण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल. चला तर मित्रांनो, या चर्चासत्रामध्ये आपल्याला गायीचं अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेऊ. गायीचं अर्थशास्त्र खऱ्या अर्थाने सुरुवात होतं ती गाय कालवड म्हणून ज्यावेळी जन्माला येते, तिथून ते पूर्णपणे तिच्या पूर्ण आयुष्यभरात ती शेवटचं वेद देते तिथपर्यंत. मग तुमच्या गोट्यात तिचं पहिलं, दुसरं, तिसरं शेवटचं वेत असेल, 7वं, 8वं शेवटचं वेत असेल, तुम्ही तुमच्या गोठ्यातनं तिला विकली असेल, तर तोपर्यंत किंवा तिथपर्यंत त्या गायीनं आपल्याला किती फायदा दिला, त्याचा आपल्याला नक्की किती फायदा झाला, ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ करणं म्हणजे त्या गायीच्या आयुष्याचं अर्थशास्त्र. कालवड जन्माला आल्यापासून किंवा गायी आपल्या गोठ्यात आणल्यापासून शेवटच्या दुधाळ वेतापर्यंत आपल्याला ती किती दूध देते, एकूण उत्पन्न किती देते, बाजारातून कितव्या वेतात आपण गायी आपल्या गोठ्यात आणतो, आपल्या गोठ्यात तिच्यापासून किती वेत आपण घेऊ शकतो, त्यावर किती खर्च होतो, ती आजारी पडली, दगावली तर किती नुकसान होण्याचे चान्सेस असतात, कालवडीपासून तयार केलेली गाय आपल्याला कधीपासून फायदा कमवून देते, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतात विकल्यावर किती फायदा होऊ शकतो, गायी विकत आणून दूध काढून विकणे किंवा गायी गोठ्यात तयार करून दूध विकणे आणि गायी विकणे यात नेमका कशात पैसा मिळतो आणि कशात नुकसान आहे हे समजून घेणे म्हणजेच गायीच्या आयुष्याचं अर्थशास्त्र. मित्रांनो, आपल्या गोठ्यात गायी आणण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर स्वतःच्या फार्मवर स्वतःच्या गोठ्यात काफ रेअरिंग करून, हिपर डेव्हलपमेंट करून, कालवडींचं संगोपन करून आर्थिक दृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसायाच्या त्रिसूत्रीमध्ये सांगितल्याप्रमाणे कालवडींचं संगोपन करून आपल्या गोठ्यात गाय तयार करणे किंवा बाजारात जाऊन पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वेताची गाय विकत आणणे. मित्रांनो, थोडंसं आपण ह्या तक्त्याकडे लक्ष देऊया. ह्या तक्त्यामध्ये दोन प्रकारचे तक्ते आहेत. एक डाव्या साईडचा तक्ता आणि एक उजव्या साईडचा तक्ता. डाव्या साईडच्या तक्त्यामध्ये आपण जी गाय आपण बाजारातनं विकत आणतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताला, म्हणजे तो शेतकरी पहिलं दुसरं वेत त्याच्या गोठ्यात घेतो आणि आपल्याला तिसऱ्या वेतासाठी आपल्या गोठ्यात तिसरं वेत घेण्यासाठी आपण ती गाय विकत आणतो. या गायीबद्दल आपण जी माहिती दिली आहे ती डाव्या राखण्यामध्ये दिली आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या गोठ्यात कालवडींचं संगोपन करून जी गाय तयार करतो, तर त्या गायीचं अर्थकरण किंवा त्या गायीचं अर्थशास्त्र हे आपण उजव्या साईडच्या रकान्यामध्ये दिले. मित्रांनो, 1,00,000 रुपयामध्ये आणलेली गाय ज्यावेळी आपल्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या वेतामध्ये एकंदरीत किती दूध देते, तिचं एकूण दूध आपल्याकडे किती तयार होतं, प्रति लिटर ॲसेट कॉस्ट म्हणजे 1,00,000 भागिले एकूण दिलेलं दूध मिळून प्रति लिटर तिची ॲसेट कॉस्ट किती येते, ही सुद्धा आपण चौथ्या रकान्यामध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्याच्या राइट साइडच्या रकान्यामध्ये आपण आपल्या गोठ्यात बनवलेल्या 70 ते 75 हजार रुपये खर्च करून आपल्या गोठ्यात बनवलेल्या कालवडीपासून गाय तयार केलेल्या गायीचं अर्थशास्त्र दिलंय. वेतातील एकूण दूध, त्यानंतर एकूण दूध, प्रति लिटर ॲसेट कॉस्ट किती येते, कितव्या वेतामध्ये किती खर्च येतो आणि बाजारातून आणलेल्या गायीमध्ये आणि आपण आपल्या गोठ्यात तयार केलेल्या गायीमध्ये ॲसेट कॉस्टचा फरक किती येतो, ही सविस्तर मित्रांनो माहिती दिलेली आहे. तर आपण बाजारातून आणलेल्या गायीचं अर्थकरण, गायीचं अर्थशास्त्र आपण जरा बघू. मित्रांनो, ज्यावेळी आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील गाय बाजारातून विकत आणतो आणि आपल्या गोठ्यामध्ये
तिचं पहिलं वेत घेतो. असं समजू त्या गायीचं जेनेटिक पोटेन्शियल हे जवळ-जवळ वेतामध्ये 5 ते 6,000 लिटर दूध देणं एवढं आहे. आणि जी गाय 5 ते 6,000 लिटर दूध देते एव्हरेज सरासरी वेतामध्ये, तर त्या गायीचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतामध्ये हे अंदाजे 4,840 लिटर दूध असतं. आता त्या गायीनं दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतामध्ये जर आपल्याला 4,840 लिटर दूध दिलं आणि त्या गायीची किंमत जर 1,00,000 असेल, तर प्रति लिटर गायीची किंमत जी आहे, ॲसेट कॉस्ट आहे, ती किती पडते हे जर बघितलं तर 1,00,000 भागिले 4,840 म्हणजे ₹20.66. मित्रांनो, ₹20.66 ही त्या दुधाची, त्या गायीची किंमत झाली. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, आज सर्वसाधारणपणे बाजारामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रोफेशनली वेल मॅनेज चांगल्या सरासरी दूध देणाऱ्या गायी गोठ्यात असतील तर कुठेतरी 18 ते 22 रुपयापर्यंत प्रति लिटर उत्पादन किंमत पडते. परंतु ह्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण ₹25 दूध उत्पादन किंमत पकडली तर ₹25 अधिक ₹20.66 असं एकूण आपल्याला 45 ते ₹46 प्रति लिटर दूध उत्पादनाचा खर्च, दूध उत्पादन, वैरण, चारा, मजुरी आणि त्या गायीची कॉस्ट मिळून 45 ते ₹46 एकूण खर्च येतो. आणि हे दूध ज्यावेळी आजच्या बाजारभावाप्रमाणे 36 ते ₹38 बाजारात विकतो, त्यावेळी कुठेतरी आपल्याला त्या गायीकडून 7 ते 8 रुपयाचं प्रति लिटर नुकसान होतं. हे केव्हा? जर ती गायी आजारी नाही पडली, स्तनदाह किंवा मस्टायटिस नाही झाला, ती भाकड नाही राहिली, पूर्ण वेतामध्ये जेनेटिक पोटेन्शियलच्या हिशोबाने किंवा तिच्या अनुवंशिकतेप्रमाणे दूध दिलं किंवा लॅक्टेशन कर्वच्या प्रमाणे जर तिने दूध दिलं, तेव्हाच कुठेतरी आपलं नुकसान ते 7 ते 8 रुपयापर्यंत थांबू शकतं. जर गाय ती आजारी पडली, अनुवंशिकतेप्रमाणे आपल्याला तिच्याकडून दूध घेता नाही आलं, स्तन झाला, मस्टायटिस झाला, 20 ते 30% दुधाचं नुकसान झालं, तर हाच खर्च वाढून तिचं नुकसान हे 15 ते 20 रुपयापर्यंत जाऊ शकतं. आणि अशा पद्धतीने बाजारातून आणलेली गाय खऱ्या अर्थाने आपल्याला फायदेशीर ठरते का? तर नक्कीच नाही. परंतु हे झालं पहिल्या वेताबद्दल. आपण ती गाय बाजारातून आणल्यानंतर आपल्याला तिच्याकडून दूध मिळालं आणि अर्थकारण काय झालं? जर ती गाय पुन्हा आपण एक वेत काढून जर दुसऱ्या शेतकऱ्याला विकायला गेलो, तर तेवढी ₹1,00,000 किंमत मिळेल का? मिळू शकते. पण मित्रांनो, ती गाय बाजारात ₹1,00,000 विकताना आपण प्रति लिटर 8 ते 10 रुपये नुकसान करून ती गाय विकणार का? नक्कीच नाही. ती गाय तोट्यातून पुढे आपल्याला फायद्यात येण्यासाठी कमीत कमी आपल्याला तिच्याकडून 4 ते 5 वेतं घ्यावे लागतील. तेव्हा कुठेतरी आपण त्या गायीला किंवा त्या गायीवर जो खर्च केलाय, विकत घेण्यासाठी जो खर्च केलाय, तो भरून येण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय करतो, पुढील 2-3 तिच्याकडून वेतं घेण्याचा प्रयत्न करतो. तर पुढील 1-2 वेतामध्ये तिचं अर्थकारण काय असतं, हे सुद्धा आपण बघू. पहिलं वेत घेतलं, पहिल्या वेतामध्ये एकंदरीत आपल्याला 4,840 लिटर दूध मिळालं. दुसऱ्या वेतामध्ये, आपल्या गोठ्यातील तिसऱ्या वेतामध्ये आणि खऱ्या अर्थाने त्या गायीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वेतामध्ये आपल्याला एकंदरीत त्या गायीकडून 5,324 लिटर दूध मिळालं. पहिल्या वेतामध्ये 4,840 आणि दुसऱ्या वेतातील, आपल्या गोठ्यातील तिसऱ्या किंवा चौथ्या वेतातील 5,324 असं मिळून आपण 2 वेतांमध्ये एकूण 10,164 लिटर तिच्याकडून दूध घेतलं. तिला ₹1,00,000 आपण विकत घेण्यासाठी खर्च केलेले, म्हणून 1,00,000 भागिले 10,164 बरोबर ₹9.83 आपल्या गोठ्यातील दुसऱ्या वेतावर ती ॲसेट कॉस्ट चढली. त्या गायीची किंमत चढली. मित्रांनो, ₹9.83 अधिक ₹25 दूध उत्पादनाचा खर्च असं जर बघितलं, तर दुसऱ्या वेतामध्ये आपल्या गोठ्यामध्ये त्या गायीपासून काढलेल्या दुधाचं उत्पन्न किंवा उत्पादन किंमत ही ₹35 झाली. हे ₹35 तयार केलेलं दूध ज्यावेळी आपण बाजारामध्ये 36 आणि ₹38 विकतो, त्यावेळी कुठेतरी ₹2 ते ₹3 आपल्याला खऱ्या अर्थाने फायदा होतो. म्हणजे इथं काय? इथं नो प्रॉफिट नो लॉस. इथं थांबून चालेल का? नाही. जर कदाचित अगोदर पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर त्या गायीला पुन्हा एखादा रोग झाला, मास्टायटिस झाला, ओपन पिरियड वाढला, भाकड काळ वाढला, तर खऱ्या अर्थाने पुन्हा ॲव्हरेज कमी होण्याची शक्यता असते आणि आपलं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने ती गाय केव्हा आणि कशी फायदेशीर ठरते, ते आपण बघू. आपण तिसऱ्या वेताला आणली, चौथं वेत काढलं, 5वं वेत काढलं, तर 5व्या वेताला ती गाय जास्तीत जास्त दूध देते आणि अंदाजे तिचं त्या वेतामध्ये 5,856 लिटर दूध मिळण्याची शक्यता असते. आपण 5,856 लिटर जर दूध बघितलं, असं मिळून पूर्ण 5 वेतामध्ये किंवा आपल्या 3 वेतामध्ये किंवा तिचं दूध जवळ नाही म्हटलं तरी 16,019 लिटर दूध आपल्याला ती आपल्या शेवटच्या 3 वेतामध्ये देते. आणि ॲसेट कॉस्ट म्हणजेच 1,00,000 भागिले
जर आपण 16,019 केले तर ॲसेट कॉस्ट ₹6.24 येते. उत्पादन किंमत 25 आणि त्या गायीची एकूण किंमत ₹6.24 असं जर आपण टोटल मारली तर ₹31.24 येते. त्या गायीकडून आपल्या गोठ्यात तिसऱ्या वेताला निर्माण झालेल्या दुधाची किंमत पडते. अशा पद्धतीने ₹31 ला निर्माण झालेलं दूध म्हणजे ₹6.24 अधिक ₹25 उत्पादन किंमत. जर बाजारामध्ये आपण 36 ते ₹38 ने विकलं, तेव्हा कुठेतरी आपल्याला ₹5 ते ₹6 प्रति लिटर फायदा मिळतो. हा आणि आणि हा जो फायदा आहे ₹5 ते ₹6 हा कुठेतरी आता सिग्निफिकंट म्हणजे खऱ्या अर्थाने एक दिसणारा फायदा आपल्याला असं जाणवू लागतं. मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने बघितलं तर भारतात सरासरी लॅक्टेशन्स आपण एका गायीकडनं किती घेतो? तर 7 ते 8 वेतं घेतली जातात. ह्या 7 ते 8 वेतात दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतात बाजारातून आणलेल्या गायी बऱ्याचशा असतात. आणि या 7 ते 8 वेतापर्यंत आपण बाजारातून आणलेल्या गायीची ॲसेट कॉस्ट हे 3 ते ₹3.5 पर्यंत जाते. तेव्हा कुठेतरी आपल्या गोठ्यात उत्पादन किंमत आणि गायीचा ॲसेट कॉस्ट एकूण मिळून 27 ते ₹28 मध्ये तयार केलेलं दूध ज्यावेळी बाजारामध्ये 36 ते ₹38 ला विकतो, त्यावेळी कुठेतरी ₹8 ते ₹10 प्रति लिटर आपल्याला खऱ्या अर्थाने फायदा मिळायला सुरुवात होतो. त्यावेळी कुठेतरी आपण दुग्ध व्यवसायात 4 पैसे कमवतो. पण केव्हा? मित्रांनो, ही गाय ज्यावेळी तुम्हाला फायदा देते, त्यावेळी ती 7व्या ते 8व्या वेतात असते. आणि 7व्या ते 8व्या वेतात जाण्यासाठी गायीला खूप पराकाष्ठा करावी लागते. 3ऱ्या ते 4थ्या वेतापासून गायी आजारी पडायला लागतात आणि अशा आजारी पडणाऱ्या गायींपासून अपेक्षित आपण जेनेटिक पोटेन्शियल प्रमाणे दूध घेऊ शकतो का? त्या गायींना वैरणीचं नियोजन योग्य पद्धतीने करून, खाद्याचं योग्य पद्धतीने नियोजन करून, आहारपूरक घटकांचं, मिनरल मिक्सचरचं नियोजन योग्य पद्धतीने करून आपण 7व्या ते 8व्या वेतापर्यंत पोहोचवू शकतो का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि पोहोचवून सुद्धा आपण त्यांच्या जेनेटिक पोटेन्शियल प्रमाणे, अनुवंशिकतेप्रमाणे दूध काढू शकतो का? हा सुद्धा मित्रांनो खरंच मोठा संभ्रम आहे. त्यामुळे बाजारातून आणलेल्या गायीचं अर्थशास्त्र, अर्थकारण बघितलं तर सगळ्यात मोठं जोखमीचं अर्थकारण आहे. कारण अशा वेळेला ह्या सर्व गायींना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होण्याचे चान्सेस असतात, चयापचयाचे रोग होण्याचे चान्सेस असतात आणि ह्या चयापचयाच्या रोगांमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं असतं. त्यामुळे दूध अचानक कमी होतं. बऱ्याचशा गायी माझावर येण्यासाठी, माझावर आल्यानंतर गाब जाण्यासाठी खूप त्रास देतात. भाकड काळ खूप वाढतो आणि भाकड काळ वाढला तर आपल्या गोठ्याचं सरासरी दूध उत्पादन कमी असतं. बऱ्याचशा अंशी गायी आजारी पडून मृत्यूचा धोका असतो आणि एखादी गाय जर दगावली तर आपला ॲसेट तिथंच शून्य होऊन जातो आणि अशा प्रकारे आपला ॲसेट शून्य झाला तर आपलं खूप मोठं नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे गोठ्यात 3 ते 4 वेतं घेऊन नंतर जर गाय विकायचा प्रयत्न केला, तर त्या गायीपासून आपल्याला कुठेतरी 40,000 ते ₹50,000 फक्त मिळतात. त्यामुळे मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण आपला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर करायचा असेल, तर बाजारातून आणलेल्या गायीपासून तो आपल्याला सोपा आणि फायदेशीर करता येतो का? त्या गायीचं अर्थकरण ज्या पद्धतीने आपण बघितलं, त्या पद्धतीने जर विचार केला, तर आपल्याला बाजारातून आणलेल्या गायीपासून 2 पैसे मिळतात का? ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला नक्कीच शोधावं लागेल. पूर्वीच्या तक्त्यामध्ये बघितल्याप्रमाणे आपण आपल्या गोठ्यात कालवडींचं संगोपन करून जर चांगली 5 ते 6,000 लिटर प्रत्येक वेतात दूध देणारी, 2 वर्षाच्या आत विणारी, प्रत्येक वर्षी विणारी, कधीही आजारी न पडणारी जर आपण आपल्या गोठ्यात गाय बनवली, तर तिचं अर्थकारण नेमकं कसं असतं आणि तिचा फायदा कसा असतो, हे आपण ह्या काही पुढील भागामध्ये बघू. मित्रांनो, जवळ-जवळ 2 वर्षाच्या आत विणारी 5 ते 6,000 लिटर प्रत्येक वेतात दूध देणारी गाय बनवायला तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये जास्तीत जास्त ₹75,000 खर्च येतो. त्यात वैरणीचा खर्च जर कमी केला, तर कुठेतरी 50-55,000 मध्ये सुद्धा आपण एक उत्कृष्ट चांगल्या अनुवंशिकतेची, चांगल्या जातीची गाय आपण 55,000 ते 60,000 मध्ये आपल्या गोठ्यात बनवू शकतो आणि तो सुद्धा 2 वर्षाच्या आत. मग त्या गायीचं अर्थकारण काय असू शकतं? त्या गायीला आपण कशा पद्धतीची गाय म्हणू शकतो? तुमच्या गोठ्यात कमीत कमी 7 ते 8 वेतं देणारी, 2 वर्षाच्या आत विणारी, 5 ते 6,000 लिटर दूध प्रत्येक वेथामध्ये देणारी गाय आपण आपल्या गोठ्यात बनवू शकतो. आणि अशा गायीचं अर्थकारण जर आपण करायला गेलो, तर नेमकं काय होतं? ही गाय ज्याला आपण म्हणतो सरासरी 5 ते 6,000 लिटर दूध देणारी गाय जर आपण बघितली, तर पहिल्या वेतामध्ये ती जवळ आपल्याला 4,000 लिटर दूध आपल्या गोठ्यामध्ये देऊ शकते. मित्रांनो, ती कालवड तुमच्या गोठ्यात जन्माला आली.
त्या कालवडीचं योग्य संगोपन करून तुम्ही तिच्याकडून दुसऱ्या वर्षाच्या आत वेत घेताय, म्हणजे ती कालवड किंवा ती गाय तुमच्या गोठ्याच्या वातावरणाशी संलग्नित आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे ती आजारी पडत नाही, अपेक्षित दूध देते. आणि अशा वेळेला त्या गायीला आलेला खर्च जर समजा 75,000 आहे आणि 4,000 लिटर दूध देत असेल, तर पहिल्या वेतामध्ये तिचा ॲसेट कॉस्टचा जो बर्डन आहे किंवा तिची ॲसेट कॉस्ट जी आहे ती ₹18.75. ₹18.75 ॲसेट कॉस्ट आणि दूध उत्पादनाचा खर्च जर आपण ₹25 बघितला, तर एकूण दूध उत्पादन किंमत ₹43.75 जाते. बाजारात हेच दूध जर आपण 36 ते 38 रुपयाला विकलं, तर आपल्याला कुठेतरी 7 ते 8 रुपये नुकसान होतं. खऱ्या अर्थाने आपण जो गाई तयार करण्यासाठी खर्च केलाय, तो खर्च भरून येण्यासाठी आपल्याला 1 ते दीड वेत घ्यावं लागतं आणि त्यावेळी कुठेतरी नंतर ती गाय निकामी होते, आर्थिक बोजा कमी होतो आणि खऱ्या अर्थाने ती फायदा द्यायला सुरुवात करते. म्हणून अशा गायीपासून पहिल्या वेतामध्ये 4,000 लिटर दूध घेतलं, तर दुसऱ्या वेतापासून ती आपल्याला काय फायदा देते हे आपण चर्चा करू. अशा पद्धतीची गाय दुसऱ्या वेतामध्ये जवळ-जवळ आपल्याला 4,400 लिटर दूध देते. एकूण दूध जर पाहिले पहिल्या वेतातील 4,000 आणि दुसऱ्या वेतेतील 4,400, तर एकूण आपल्याला 2 वेतामध्ये त्या गायीनं 8,400 लिटर दूध दिलंय. आता गाय तयार करण्यासाठी आलेला खर्च ₹75,000 भागिले 8,400 जर बघितलं, तर दुसऱ्या वेतामध्ये ॲसेट कॉस्ट डिस्ट्रिब्युशन जे आहे, ॲसेट कॉस्टची जी विभागणी आहे, गाय तयार करण्यासाठी आलेल्या खर्चाची विभागणी आहे, ही प्रति लिटर ₹8.92 येते. मित्रांनो, ₹8.92 अधिक ₹25 खाणं, वैरण, मजुरी ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च जर पकडला, तर दुसऱ्या वेतामध्ये आपण तयार केलेल्या गायीपासून येणाऱ्या दुधाची तयार करण्याची किंमत ही ₹33.92 आहे. ₹34 आपण बघू. मित्रांनो, हेच दूध ज्यावेळी बाजारामध्ये आपण 36 ते 38 रुपयाला विकतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला दुसऱ्या वेतामध्ये 2 ते 3 रुपये प्रति लिटर फायदा मिळायला सुरुवात होतो आणि अशा गायी आपल्या गोठ्यामध्ये ज्यावेळी दुसऱ्या वेतामध्ये आपण सांभाळत असतो, त्यावेळी आजारी पडण्याची शक्यता खूप कमी असते. आपल्या वातावरणाशी आपल्या गोठ्याशी ती गाय सुसंगत असते. त्या गायीबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती असते आणि म्हणूनच ती आजारी कमी पडते आणि आपल्याला अपेक्षित दूध देण्याचे चान्सेस जास्त असतात. मित्रांनो, तीच गाय तिसऱ्या वेतात आपल्या गोठ्यात ज्यावेळी दूध देते, त्यावेळी नेमकं काय होतं? आपण आपल्या गोठ्यात तयार केलेल्या गायीचं तिसरं वेत आपल्या गोठ्यात घेतोय. त्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे बाजारातून आणलेल्या गायी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताला आणलेली गाय 5व्या-6व्या वेतामध्ये ज्यावेळी आपल्या गोठ्यात तिच्याकडून तिसरं वेत घेतो, त्यावेळेचं अर्थकारण बघितलंय. आता आपण आपल्या गोठ्यात तयार केलेल्या गायीचं तिसरं वेत घेत असताना त्याचं अर्थकारण काय हे आपण बघू. मित्रांनो, दूध उत्पादन तिसऱ्या वेतामध्ये ती गाय 4,840 लिटर दूध देते. एकूण दूध जर बघितलं तिन्ही वेतामध्ये तर 13,240 लिटर दूध आपल्याला पूर्णपणे तिच्यापासून मिळाले. ₹75,000 ती गाय तयार करण्यासाठी आलेला खर्च भागिले 13,240 रुपये जर केलं, तर पूर्णपणे आपल्या गोठ्यात सरासरी दूध उत्पादनाची किंमत ही ₹5.66 येते. ₹5.66 त्या गायीचा खर्च ॲसेट कॉस्ट अधिक मित्रांनो आपल्या गोठ्यात आपल्याला दूध तयार करण्यासाठी ₹25 जर खर्च आला, तर ₹25 अधिक ₹5.66 आपल्या गोठ्यात तयार केलेल्या गायीपासून मिळणाऱ्या दुधाचा खर्च हा फक्त ₹30.66. आता ₹30.66 तयार केलेलं दूध ज्यावेळी बाजारात आपण 36 ते 38 रुपयाला विकतो, त्यावेळी कुठेतरी खऱ्या अर्थाने मित्रांनो 7 ते 8 रुपये आपल्याला फायदा व्हायला सुरुवात होते. जर कंपॅरिझन केलं बाजारातून आणलेल्या गायीपासून आपल्या गोठ्यामध्ये घेतलेल्या तिसऱ्या वेतामध्ये किती फायदा होतो? 2 ते 3 रुपये. त्याऐवजी आपण आपल्या गोठ्यात तयार केलेल्या कालवड संगोपन करून तयार केलेल्या गायीपासून ज्यावेळी आपण तिसरं वेत घेतो, त्यावेळी आपल्याला 5 ते 6 रुपये, 6 ते 7 रुपये फायदा मिळायला सुरुवात होतो. हेच मित्रांनो एक शाश्वत कंपॅरिझन आहे. त्यावेळी तिसऱ्या वेतात एकूण गाय पूर्णपणे सेटल होऊन जाते. ती आपल्याला फ्री करून टाकते. ती आपल्याला खऱ्या अर्थाने फायदा द्यायला सुरुवात करते. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या गोठ्यात तयार केलेली तिसऱ्या वेताची गाय ज्यावेळी बाजारात विकता, त्यावेळी बाजारात तुम्हाला त्या गायीसाठी कुणीही लाख, सव्वा लाख रुपये द्यायला तयार असतं. आणि 75,000 तयार केलेली गाय दुसऱ्या वेतामध्ये तुम्ही तिच्यापासून पैसे कमवता, तिसऱ्या वेतामध्ये तिच्यापासून पैसे कमवता आणि विकल्यावर सुद्धा तुम्हाला लाख, सव्वा लाख मिळत असेल, तर खऱ्या अर्थाने बघा आपल्याला आपल्या गोठ्यात तयार केलेल्या गायीपासून किती फायदा मिळतो आणि कसं अर्थकारण होतं. दुधापासून नफा तर मिळतोच आणि ती गाय विकून सुद्धा चांगली किंमत मिळते. हे ॲक्चुअली खरं अर्थकारण आहे. मित्रांनो,
थेट तुलना जर करायची झाली, तर आपण बाजारातून आणलेली गाय आणि आपल्या गोठ्यात तयार केलेल्या गायीचं जर तुलना केली, तर सुरुवातीचा खर्च हा बाजारातून आणलेल्या गायीचा खूप जास्त असतो. स्वतः गोठ्यात तयार केलेल्या गायीचा खूप कमी असतो. जोखीम जर बघितली किंवा गाय दगावण्याची शक्यता, रोग होण्याची शक्यता किंवा दुसरं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता बघितली, तर बाजारातून आणलेल्या गायीची जोखीम जास्त असते. आपल्या गोठ्यात तयार केलेल्या गायीची जोखीम कमी असते, कारण ती आपल्या गोठ्याशी सुसंगत असते. खऱ्या अर्थाने बाजारातून आणलेल्या गायीचा नफा हा खूप उशिरा सुरू होतो आणि जर आपण आपल्या गोठ्यात तयार केलेल्या गायीचा नफा बघायला गेलो, तर हा दुसऱ्या वेतापासूनच खऱ्या अर्थाने सुरुवात होतो. जर आपण बाजारातून आणलेली गाय ज्यावेळी पुन्हा तिसरं चौथं वेत घेऊन ज्यावेळी विकायला जातो, त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थाने तिची खूप कमी किंमत मिळते. परंतु आपण आपल्या गोठ्यात तयार केलेली गाय तिसरं वेत घेऊन ज्यावेळी विकतो, त्यावेळी आपल्याला तिला कुणीही जास्तीत जास्त किंमत देऊ शकते. आपण लाख, सव्वा लाख रुपयाला ती विकू शकतो. दीर्घकालीन फायदा जर बघायला गेला, तर हा बाजारातील गायीपासून दीर्घकालीन फायदा हा खूप कमी असतो आणि तीच गाय जर आपण आपल्या गोठ्यात तयार केली, तर तिच्यापासून मिळणारा दीर्घकालीन फायदा हा जास्त असतो. हेच मित्रांनो खऱ्या अर्थाने बघितलं तर बाजारातून विकत आणलेल्या गायीचं अर्थशास्त्र आणि गोठ्यात तयार केलेल्या गायीचं अर्थशास्त्र याच्यामधला आपल्याला फरक कळतो. तर मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण नक्की काय केले पाहिजे? आपण दूध खरेदी करण्यासाठी गाय नाही घेतली पाहिजे. म्हणजे काय मी पैसे देतो आणि माझ्या गोठ्यात एक मशीन आणून ते दूध विकत घेतल्यासारखं होतं. त्यापेक्षा दूध उत्पादनासाठी जर आपण पैसा खर्च केला आणि आपण आपल्या गोठ्यात गाय तयार केली, तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच मित्रांनो, या चर्चासत्राच्या माध्यमातून तुमच्या समोर बाजारातून आणलेल्या गायीचं अर्थशास्त्र आणि स्वतःच्या गोठ्यात 2 वर्षाच्या आत विणारी, प्रत्येक वेतात सरासरीमध्ये 5 ते 6,000 लिटर दूध देणारी, प्रत्येक वर्षी विणारी, प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी आणि कधीही आजारी न पडणाऱ्या गायीचं अर्थशास्त्र बघितलं, तर हे केव्हाही चांगलं असतं. थँक